नमस्कार नमस्कार मंडळी. झेन एंटरटेनमेंट प्रस्तुत दावते गॉसिपच्या आजच्या कमाल अशा एपिसोडमध्ये मी संजना पाटील पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. खरंच मंडळी, आजचा दिवस खास आहे कारण आज आमच्या एपिसोडमध्ये एक खास व्यक्ती येणार आहे. मालिका, चित्रपट, नाटक, अहो हिंदी, मराठी म्हणू नका, अशा सगळीकडे अभिनयाचा डंका वाजवणारा अभिनेता म्हणजेच संतोष जुवेकर आज आपल्या भेटीला येतोय. अहो कुठे काय विचारताय, ठाण्यातल्या सुप्रीम कोस्टल लेगसी येथे. कारण हे हॉटेल नॉनव्हेजसाठी फेमस आहे आणि संतोषला नॉनव्हेज खूप आवडतं. त्यामुळे चला तर मग संतोष बरोबर मस्तपैकी झणझणीत गप्पांची दावत करूया. पण तू नेचर लवर आहेस हे आम्ही ऐकतो. अरे मी भयंकर वृक्षारोपण समारंभ असं वगैरे तू अगदीच इच्छेने जातोस सगळीकडे. फक्त सकाळी 6 वाजता. सर उद्या 6 वाजता आपण जातोय. मला 6 वाजता वृक्षारोपण करायला सो सॉरी. नाही यार, हा म्हणजे तुम्ही असं नाही ना की वृक्षारोपण सकाळी 6लाच करायला पाहिजे आहे ना. योगा सुद्धा बरं जण. अरे योगाचं संध्या योगाचा क्लास. तू जिमला किती वाजता जातोस? मला वेळ मिळेल तेव्हा जातो. एकटाच कधी कुठे ट्रेकला जा किंवा असं काही? एकटाच खूप जातो मी. एकटाच खूप जातो. मला आवडतच नाही जास्त. मी पिक्चर बघायला सुद्धा पिक्चर मी एकटाच आहे. मी अनेक वेळा अनेक चित्रपट एकट्याने बघितलेले आहेत, नाटकं सुद्धा. कारण मला ना ते ह्या सीन मध्ये ना अरे गप ना बघ ना, खूप लोक रिलेट करतील याच्यावर. यार तुला मला ना तिकडचं, अरे तू गप ना पिक्चर बघ मला. हा, त्यामुळे मला ते फुल एकट्याने छान पूर्ण बघायला आवडतं. आणि एकट्याने फिरण्याची शांतता असते. कारण हे ग्रुपने गेलं, अरे इकडे जाऊया, अरे इकडे, अरे तिकडे नको, इकडे. 2018 मध्ये एकट्याने सायकल ट्रिप केली होती युरोपची. सायकल ट्रिप म्हणजे पूर्ण म्हणजे इथून फ्लाईटनीच गेलो. प्रश्नही नाहीये माझा. पण सायकल ट्रिप म्हणजे तू थ्रू आउट सिटीज मधून सायकल? व्हिएन्ना, ब्रातिस्लावा, ग्योर अँड बुडापेस्ट या 4 ठिकाणी 280 किलोमीटर. मी सकाळी 6:30-7ला निघायचो सायकल घेऊन. तिकडचंच बुक केलं होतं. सकाळी 6:30-7ला निघायचो. ते बरोबर संध्याकाळी 6-6:30ला मी जिकडे असेल, जिकडे सन डाऊन झाला की त्यांचा कॉल यायचा का मी त्यांना मेसेज टाकायचो. जिकडे त्यांची गाडी परत यायची, माझी सायकल त्यांच्या गाडीत, आणि ते मला हॉटेलला ड्रॉप करायचे. मग तिकडे मी आराम करायचो. परत सकाळी उठून असं मी टप्प्याटप्प्याने फिरलो सायकलवर. आणि रिव्हर साईडनी, ही क्रेझी आहे. रिव्हर साईड जे आहेत ना, रिव्हर साईड त्या साईडनी. आणि युरोपमध्ये जे रिव्हर साईड जो रोड असतो प्रत्येक, म्हणजे व्हिएन्नावरून ब्रातिस्लावा, ग्योर अँड बुडापेस्ट. आपल्याकडे कसं कोस्टल तसंच रिव्हर साईड. कोस्टलला आपण डायरेक्ट सी साईडनी म्हणतात. तर तसं आम्ही मी फिरत होतो. आणि त्याच्यानंतर एका ठिकाणी ना, एका फार्ममधून जाताना मला ती कारवान दिसली. त्याचे फोटो पण आहेत माझे, मी टाकलेत इन्स्टावर. आणि जी कारवान इट्स ऑन रेंट असं लिहिलं होतं. आणि असं मस्त फुलांचं फार्म होतं कम्प्लीट. आणि त्या फार्म मधून तो रस्ता गेला होता, जो मला तिकडून, जो मॅप मला दाखवत होतो. आणि ऑन रेंट होतं, तर त्याच्या खाली नंबर होता. तो म्हणजे डायल केला, तर तिथून त्या व्यक्तीने उचलला, तर तो आला तिकडे. तर मी त्याला बोललो मला इथे राहायचं आहे. तर यू कॅन स्टे हियर, नो प्रॉब्लेम. आणि ते मला तेवढे पैसे सांगितले. मी 2 दिवस त्या कारवानमध्ये, ते पूर्ण फार्म मध्ये आजूबाजूला कोणी नाही, फक्त ते प्रायव्हेट फार्म होतं, त्यामुळे सिक्युर्ड होतं, काही प्रॉब्लेम नव्हतं. आणि त्याचं वॉशरूम होतं, ते का वुडन सारखं बाहेर होतं. मी 2 दिवस तिकडे राहिलो मस्त. मी त्यांना इन्फॉर्म केलं की मी या ठिकाणी राहतोय, मी हॉटेलला जात नाहीये, मी इथे राहतोय 2 दिवस. आम्ही 2 दिवस राहायचो ना. सकाळी 6-6:30 वगैरे जाग यायची ना, तुम्हाला त्या वातावरणात तुमची झोप ना, 3 तासाची झोप सुद्धा ना 12 तासासारखी वाटते. 6-6:30 बाहेर असं ते त्या खारी आणि त्या खारुताई आणि त्या ससे असे, म्हणजे तू फेरीटेल मध्ये आहे की काय असं वाटायचं. असे ते त्याच्या उड्यावर फिरतायत. आणि त्याच्या कारवानच्या बाहेरचं कॉफी पीत बसायचं. तुम्हाला मस्त ब्रेकफास्ट आणून द्यायचा. अरे यार, ते एकट्याने जगण्याची मजा आहे. सो लंडन मला ना खूप आवडतं. आणि मी बऱ्याच वेळेला जातो. आणि मला ना
आज किती वेळा जरी गेलो मला ते थेम्सच्या बाजूला बसायला आवडतं. मग मी रिचमंडला जातो, मी कू ब्रिजला जातो. मग त्याच्यानंतर मला यॉर्कशायरला जायला जास्त आवडतं. लॉक लॉमेन इज अ सिटी फॉर रोमॅन्स अँड दॅट सिटी इज मेड फॉर कपल्स. मग तिथे तू एकटाच फिरतोस? हा ना, मी तिथे जाऊन शोधतोय तिकडे. कारण याचा खर्च एकटाच राहील. अच्छा, व्हेरी स्मार्ट. जोक. पण कमाल आहे यार, कमाल आहे. म्हणजे चित्र पेंटिंग कमाल आहे यार. सो आणि ते एकट्याने फिरायला मजा येते, शांत. बडबड इथं ना आपण तिकडे खाऊया, मस्त बॅग घ्यायची, म्युझिक. किती काय काय गोष्टी एक्सप्लोअर केल्यास. पण सगळ्यात जास्त जिथे तू एक्सप्लोअर केलंस ती म्हणजे मुंबई. असं मी महाराष्ट्रच, येस, कोकण. पण एस्पेशली थोडंसं मला स्पेसिफिक मुंबई म्हणेन. आणि मुंबई म्हटलं की तुझ्या डोक्यात काय गोष्टी येतात, तुझ्या मनात काय जे काही येतं ते ऐकायचं आहे आम्हाला. येस, मला मुंबईतला पाऊस फार आवडतो. बऱ्याच लोकांना आवडत नाही. लोकांना मुंबईतला पाऊस म्हणजे चिखल किचकिच. मुंबईतला पाऊस मला घरात बसून इतका आवडतो ना बघायला. घरात बसून अरे भिजायलाही आवडतो बाईक घेऊन वगैरे. पण तू माझं घर आहे याच्यात किंवा कधी व्ह्यू कमाल, आय इन्व्हाइट यू डेफिनेटली. पण माझं असं गॅलरी आणि टेरेस आहे, असं 180 डिग्रीचं असं पूर्ण ग्लासचं टेरेस आहे पूर्ण. आणि असं पूर्ण असं ठाणं पर्यंत सगळं दिसतं. या साईडला डोंगर आहेत आणि या साईडला ती खाडी आहे पूर्ण पाणी. म्हणजे तिन्ही व्ह्यू आहेत मला. आणि त्या पूर्ण ग्लास असे ओपन करून सकाळी किंवा दुपारीचा पाऊस पडतो ना, राप राप जोरदार, त्याचा आवाज ऐकत बसायला, असं शांत बसून राहायचं फक्त. वारा असा येत असतो आणि माझ्याकडनं ते बेल आहे अशी लावली मी, ती हँग केली त्याला. आणि त्याला ना ते समजतं, त्याला ते घुंगरू वगैरे आहेत आणि ते वाऱ्यावर वाजत राहतात. मेडिटेशन, डोळे बंद कर, पावसाचा आवाज ऐकत. त्यामुळे मुंबईतला पाऊस मला असा खूप आवडतो. आणि मुंबईतल्या पावसात कुठल्याही टपरीवरचा तो गरम गरम आलं टाकलेला चहा आणि खेकडा भजी, कांदा भजी. कांदा भजी, खेकड्याची भजी नाही रे, कांदा खेकडा भजी. येस येस. सो ती गरम गरम भजी अशी मस्त कुठेतरी असे निळ्या किंवा हिरव्या रंगाची, पिवळ्या रंगाची असं टाकलेलं मीन कापड असतं आणि असं पागोळ्या भाळभाळ गळत असतात. ते बाजूला असं आपण भिजलेलो मस्तपैकी गरम गरम चहा, खेकडा भजी. आहा, दॅट्स इट. आणि मग खूप काही आहे की त्या पावसात आहा, रमा रमण, अरे कमाल, ते मजाच वेगळी. आणि त्यात जर चांगले मित्र असतील, छान शांत आपल्यासारखेच, मैत्रीण असेल, मित्र असेल, ती मजा बघ, ती कंपनी वेगळी असते. धमाल पाहिजे, एन्जॉय. सो असा मुंबईतला पाऊस आवडतो. आणि मला एकतर पावसात म्हणा किंवा कधीही म्हणा, मला माझी गाडी, एकतर लंडनच असं नाही, पण मला ना गाडी काढून कोकणात फिरायला फार आवडतं. मी दरवेळेला जातो. गाडी घ्यायची, एखाद कोण मित्र आला तर आला, कारण मध्ये बंद पडली तर मदतीला कोणतरी हवं म्हणून कोणतरी. नंतर मग एकट्यानेच जायचं मस्तपैकी. आणि मी आता खास माझं चाललंय थार विकत घ्यायचं, या भटकंती करताच. मस्त गाडी काढायची, फिरायचं कोकणात. आणि मध्ये तुम्ही कोकणात सुद्धा बाईकवरून, बुलेटवरून गेलो होतो. आणि जवळजवळ 10 दिवस गेलो होतो मी मस्त. आणि असं असं नाही, निवांत चरचरीत. आणि तिथे माझ्याकडे एक सॅडल बॅग होती आणि एक पॉपअप टेंट होता माझ्याकडे. आणि तिथे कॅनल्स लागतात ना आपल्याला शेतात वगैरे, त्या बाजूला तो टेंट करायचा. माझ्याकडे एक चेअर आहे, ती डेकॅथलॉन घेतलेली चेअर. त्याला एक असं ठेवायला होल्डर आहे, ग्लास होल्डर, किंवा तुम्ही तसं बसायचं मस्तपैकी ते कॅनल जवळ. आणि मग थोडं दुपारची झोप काढायची. आम्ही लोकल ते ओळखतात, अरे संतोष करू, त्यांना सांगायचं घरी काय बनवलंय. मग ते फोटो घेतल्यावर त्यांना असं निर्लज्जसारखं मागायचं, चालेल का तुम्हाला, अरे चालेल द्या, घरातलं त्या घरातलं. ओळखीचा फायदा. अरे खूप, म्हणजे यातला जर एक किस्सा आहे, तर तुझा इंटरव्ह्यू 5 एपिसोड करायला लागतील सांगत बसलं. रिंगाचं शूटिंग करत होतो मी. आणि असा अनेक किस्से, त्यातला एक किस्सा. तर रिंगाचं शूटिंग करत होतो आणि त्यात माझी एंट्री आहे बघ. त्या बोटवरून मी येतो, भरतला मारण्या अगोदरची. भरत जाधवला आम्ही बघितलं नसेल किंवा आठवत नसेल, तर आम्ही भरतला ट्रॅप करतो. मी अजिंक्य देव आणि अंकुश, आणि मग सोनाली येते आणि भरत ट्रॅप होतो. त्यात माझी एंट्री ना ते बोटीवर, आमचं ते मड जेट्टी आहे ना गोव्याला, त्या जेट्टीवरून आम्ही अशा पोर्टला त्या बोटी लागली होती लाकडी. त्या बाहेरून बोटी येतात बघ फिशिंगच्या, मणिपूर वगैरे इथून. त्या बोटीवरून असं
मी असं लपलेलो होतो आणि मग ऍक्शन म्हटल्यानंतर मला सेकंड ऍक्शनला एंट्री करायची. असं मी उभा आहे आणि बाजूला ना दगडाच्या वरवंट्यावर तो मणिपूरचा जो एक माणूस आहे ना, तो लाल लाल अशा रंगाची काहीतरी चटण्या खडक 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 वाट होता. मी आपला बघतोय एंट्री, म्हणजे क्या बना रहा है, तो फिश बना रहा है फिश बना रहा है. तिकडे ऍक्शन झालंय. नाही नाही मेरे को चाहिए, मैं खायला आहे का सगळं. तो हसला की मी त्याला बोललो, म्हणजे त्याला मस्करी वाटली. अच्छा, मग मेरे को खाणे काय. आणि मग सीन वगैरे झाला, ब्रेक झाला, मी जे बोटीवर गेलो बनाय गया, तर ते जेवत होते आणि त्यांचा असा जाळीचा टोप असतो बघ मोठं पातेलं, त्याच्यात भात केला होता आणि एवढं टोपभर ना त्यांनी फिश बनवलं होतं. आणि ते करी बघू ना मेरे को खाणे काय. माझ्या शूटिंगवरचं गुलाबजाम, जे शूटिंगचं चिकन बिकन होतं त्यांना आणून दिलं आणि त्यांच्यावर ते जी थाळी असते ना वाकडी बिकडी झालेली मस्त त्यांची ताट, त्याच्यात ते थाळीत असा भात त्यांनी जसा हाताने असा घेतला आणि त्याच्यावर फिश ते जेवलं होतं. ती टेस्ट. नंतर एकदा असंच कोल्हापूरून येत होतो, ते रस्त्याला धनगर लोक त्याच्या झोपड्या बांधतात बघ, बकऱ्या घेऊन फिरतात ते बाजूला त्या साड्यांच्या झोपड्या वगैरे. ते मी असं तिकडेच असं निवांत असं मूड बना की मी आ रहा था कोल्हापूर से, और असं वॉशरूमला जर कुठेतरी थांबलो, गाडी लावली बाजूला आणि त्या नदीच्या इकडे उभं होतो आणि नंतर त्या झोपड्याला तिथून धूर येत होता समजतं. आणि मग ना असं तो मटणाचा वगैरे सुजवल्याचा वास येतो ना चुलीवरचा, तर मी असं शोधत असं आतमध्ये गेलो, तर ती सगळी माणसं तिकडे बसले, बायका होत्या. त्यातल्या मी एकाला बोललो, तर मी असं बरे करतो तुला, हा साहेब क्या हुआ साहेब, म्हटलं नाही, म्हटलं तू हे बनतात मराठी आहे हो तुम्ही, होय. ते म्हटलं ते जेवणाचा वास आला छान, मटन होय मटन पण मला येतलंय. म्हटलं ते खाणार आहे काय असं तरी मला त्यांनी स्वतःवरून खाणार का म्हणजे खाणार आहे काय, म्हटलं होय होय तुम्हाला चालेल का आमचं तिकडं असतंय. मला चालतं की त्या वासानेच तर आलोय. तर असं बोलायला गेलं. त्याच्यानंतर ना मी माझ्याकडे काहीतरी होतं ते मी त्यांना दिलं, ते खुश झाले, त्यांना मी दिलं. त्याच्यानंतर मी तिकडे त्यांच्याबरोबर बसून ते असं ढोपरावर ठेवून असा कांदा फोडून त्यांनी मला दिला, मस्त बुक्कीचा कांदा, आणि त्या तोटात ते मटण ते जे खाल्लं होतं मी चुलीवरचं, आहा हा. सो मला असं आय एम फूडी बट आय एम नॉट दॅट रेग्युलर कॉमन फूडी. पण हे खूप भारी आहे माहितीये का, तू जिथे जातोस तिथलं तुला खायचं असतं आणि खूप हट्टाने खायचं असतं. आपल्या शोचंही नाव दावत आहे गॉसिप आहे, आणि तू आत्ता जवळजवळ एक 5-6 अशा दावतचे किस्से सांगितलेस ना की जे स्मरणात राहतील. क्या बात आहे, ही कमाल दावत आहे. मला खूप. आणि मला असं कुठे जर परमिशन दिली तर किचनमध्ये घुसून काहीतरी बनवायचं वेगळं, मग बनवून वगैरे त्या हॉटेलवाल्यांना खाऊ घालायचं. नाही शूटिंगला तर असे बरेच किस्से आहेत, सांगत बसलो तर खरंय खरंय. पण ह्या प्रश्न थांबतील आणि किस्से हो किस्से सुरू होतील आणि ते झालेत. सध्या एक गोष्ट आपल्या महाराष्ट्रात सुरू आहे, एस्पेशली मुंबईमध्ये, अमुक भाषेची सक्ती, तर हिंदी भाषेची सक्ती सध्या झालं, आता सॉल्व्ह झालं. म्हणजे GR बदलला, सो त्याकरता खरंच मनापासून आभार. होय होय. राज्य सरकार, आपले माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्वच ज्यांनी हा निर्णय घेतला. हा मुद्दा आहे, शक्यही झालं. अर्थात मला ना असं काही पॉलिटिकल किंवा कोणाची बाजू घेऊनच नाही. मी माझं म्हणणं आहे, माझी मराठी भाषा ही माझ्या महाराष्ट्राची भाषा आहे. मी महाराष्ट्राचा नागरिक आहे. माझी मातृभाषा, माझी राज्यभाषा ही माझी पहिली भाषा आहे. तसंच कुठल्याही तुम्ही राज्यात जा, तुम्ही तामिळनाडूत गेलात, तुम्ही गोव्यात जा, तिकडची कोकणी आहे, तिकडची माणसं जी तिकडे राहतात, जी तिथेच जन्माला आलेली आहेत, ती त्यांची मातृभाषा आहे. कुठल्याही भाषा तुम्ही शिका, काहीच वाद नाही. सगळं आज फार पूर्वीपासून लोक जर्मन शिकतात, रशियन शिकतात, चायनीज शिकतात, जॅपनीज शिकतात. तुमच्या स्वतःच्या उत्कर्षासाठी तुम्ही त्या गोष्टी शिका, पण मातृभाषा ही पहिली. म्हणजे माझ्या घरातल्या माझ्या माणसांना पहिले मी मान देणार. बरोबर. माझ्या घरातल्या माणसांना, दुसऱ्यांना मी देणारच, पण पहिले माझ्या घरचे, माझ्या घरची. माझी भाषा मराठी भाषा आहे आणि माझी भाषा ही माझ्या राज्याची भाषा आहे, माझी मातृभाषा आहे. त्यामुळे त्याचं महत्त्व मला जास्त आहे. म्हणून मी दुसऱ्या भाषेचा अनादर करत नाही आहे. बरोबर. कारण कुठलीही भाषा कोणाचाही अनादर करायला शिकवत नाही, कधीच शिकवत नाही. त्यामुळे मी त्यांचाही मान ठेवतो, पण अग्रगण्य जी आहे, जी सर्वात आधी आहे, फर्स्ट सीट ऑलवेज माझ्या मराठी भाषेला आहे. आणि माझ्या मराठी भाषेवर दुसऱ्या भाषेची सक्ती होता कामा नये कुठल्याच. आणि त्या राज्यात सुद्धा त्यांच्या भाषेवर
माझ्या मराठी भाषेत सुद्धा सक्ती होता कामा नये. खरंय, कारण तू मराठी हिंदी दोन्हीमध्ये काम केलेलं आहेस, त्यामुळे भाषा, त्याचं महत्व हे सगळंच तू खूप जवळून आणि पाहिलंय. भाषा कधीच शिकवत नाही ना, म्हणजे की कोण श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ कोण असं भाषा कधीच शिकवत नाही. कारण प्रत्येक भाषेला एक त्याचं जो श्रेष्ठत्व आहे, त्याची एक संस्कृती आहे, एक कल्चर आहे, तसं माझ्या भाषेची आहे. खरंय खरंय. पण मला तुझ्याशी गप्पा मारून खूप मजा येते आणि असं वाटतं की अजून खूप काही बोलता येईल. पण आता आपण वळणार आहोत आपल्या सेगमेंट्सकडे आणि पहिल्या सेगमेंटचं नाव आहे सेलिब्रिटी डिश. अच्छा. तर हा सेगमेंट मी तुला सांगते काय आहे की आता तू इथे विविध पदार्थ पाहतोयस, म्हणजे जसं की सुरमई तवा फ्राय आहे, इथे पात्राणी पॉम्फ्रेट मच्छी आहे, तिकडे चिकन केरला स्टाईल चिली स्टाईल असं काहीतरी चिकन आहे. म्हणजे केवढं वेगवेगळे अगदी लिटरली मला ही नावही माहिती नाहीये त्या पदार्थांची, इतक्या वेगळ्या चवींचे हे पदार्थ आहेत. तसे आपल्या आयुष्यात विविध स्वभावांची माणसं येतात, तर तुला त्या माणसांना अमुक एका चवीशी किंवा एस्पेशली पदार्थाशी जोडायचंय. हा, रेडी? सगळ्यात पहिलं नाव अवधूत गुप्ते. कोल्हापुरी मटण, तांबडा पांढरा झणझणीत. सेकंदाचाही विचार न करता अवधूत सरांना त्यांनी कोल्हापुरी मटण. का बरं असं? सगळेच मिळतात, सुक्क बी मिळतंय, ते वल्ल बी मिळते, त्याच्यात मग ते घुंगड पिप्पाणी बी असते, चरचरीत चुलीवरच ती पण. पुढचं नाव चिन्मय मांडलेकर. चिन्मय मांडलेकर ना, मी खरं सांगू ना, मला तो ना काय म्हणू त्याला, बिकॉज इज मी त्याला पंचामृत म्हणतो. चल, क्या बात आहे. सगळेच आहे ना त्याच्याकडे. व्हेरी पर्टिक्युलर. कारण तो उत्तम ऍक्टर आहे, तो उत्तम लेखक आहे, तो उत्तम दिग्दर्शक आहे, तो एक चांगला निर्माताही झालाय. त्यामुळे आता फक्त तो म्युझिक द्यायचं बाकी राहिलाय आणि गायचं बाकी राहिलंय. सो त्यामुळे तो ऑल इन वन. क्या बात आहे. आवडलंय मला हे उत्तर, खूपच युनिक आहे. अंकुश चौधरी. अंकुश मला आमचा मुंबईचा वडापाव, किती उभा शिरा, किती चांगल्या डिश समोर वडापाव आला ना गरमागरम, गरम गरम. येस. आणि त्यात मिरची, लाल चटणी. येस येस. अंकुश. संपला विषय. मनोज बाजपेयी. भोजपुरी काय म्हणतात, चंपारण. चंपारण मटण किंवा चंपारण ते मडक्यात बनतं ना, चंपारण बनतं ना, त्याचं झणझणीत असतं त्यात. म्हणजे सगळ्या गोष्टी त्या हंडीत असतात मस्त. आणि त्याला ते जेव्हा ती तयार होते अशी खळखळ खळखळ उकळून, आणि त्याची अशी मडक्यात जी दिसते, आणि मग ती कधी एकदा खातोय, कधी एकदा त्याच्यात वो कब मैं वो चावल के साथ उसको तोडू असं जे फील येतं ना, तसं त्यांचं त्या माणसाला बघितलं, तो त्या माणसाचं पोस्टर बघितलं किंवा तो माणसाचा ट्रेलर पाहिला एखाद्या सिनेमाचा, कधी एकदा सिनेमा बघतोय, कधी या सिनेमा त्यांचं काम बघतोय, असं होतं. परफेक्ट आहे हे, परफेक्ट आहे. पुढचं देवेन नेगी. देवेन नेगी ओ एकदम मसाले वाला पान है, सब कुछ खाने के बाद जो एक लज्जत देता है ना, अच्छा दोस्त है वगैरे. म्हणजे खूप जवळचा मित्र, खूप चांगला मित्र आहे. म्हणजे त्याचं देवेन नेगी, मी त्याचा किस्से आधी पण सांगितला आहे. मला त्यातला एक किस्सा सांगतो. माझा तेव्हा सिनेमा केला होता, केला होता एक अशा सुरुवातीच्या तेव्हाच्या काळात, आणि त्याचं प्रीमियर असणार होतं. आणि मग माझ्याकडे शर्ट वगैरे काय नव्हतं, तर मग मी असं आम्ही तुला चल जाताना ते रस्त्यावर नाही दोरीला ते शर्ट विकतात ना, ते दुकान बंद असतं तिकडे, ते दोरी लावतात बिचारे. तिथे मला एक जीन्सचं शर्ट दिसलं, असं ते क्लिप बटनाचं होतं, डेनिम टाईप असं मस्त. तर मी म्हणून तुम्ही शर्ट लेते, तो माझ्यावर वैतागला. तो पागल है क्या, इधर से गेले, मैं लेके देतो तेरे को, चल. नाही ये चाहिए. ते किती काय असेल शर्टची किंमत, किती रुपयात घेतलं असेल? सगळे 20 रुपये माझ्या आयुष्यातनं जात नाहीत कधी. आय स्वेअर. देवेन कधी भेटला तर तुला विचार, ते 20 रुपयाचं शर्ट होतं, तो वैतागला होता. आणि मग त्याच्यानंतर प्रीमियरला आम्ही गेलो, ते शर्ट दिलं, हा वैताग. खरंच 20 रुपयाचं. मग शर्ट सॉल्ट मला आवडलं. अरे एखादी गोष्ट तुम्हाला आवडली आणि ती सॉल्ड आहे ती, तर त्याची किंमत काही नसते ना. ती 20,000 असते तर मी घेऊ शकलो नसतो तेव्हा. पण आता मला मिळालं ते. आणि त्याच्यानंतर काहीतरी असं झालं, तो सिनेमाचा प्रीमियर झाला, तो सिनेमा देवेनच्या डोक्यात होती. नाही, देवेन तेव्हा नव्हता, देवेन नंतर तो सिनेमा पाहिला होता. आणि मला फोन केला आणि घरी आला,
शर्ट किधर निकाल दो. म्हणजे क्यों वो मैंने शर्ट लिया तो दे. जो शर्ट घेतला आणि त्याने असं ना टार्गेट फाडला. म्हणजे क्यों वापस ऐसा फिल्म किया ना कभी तुझे भी फाड़ डालूंगा. थेट आहे तुझं, कोणी तुझा मित्र आहे. आणि तेव्हा तो ना सिनेविस्ता नावाचा स्टुडिओचा इन्चार्ज होता. तेव्हा ना घरी घरी राहायला कुठे घरबीर नव्हतं. तेव्हा शूटिंग सगळं संपलं की रात्री एका मेकअप रूम मध्ये किंवा कुठल्या तरी रूम मध्ये तुम्हाला राहायची सोय करायचं AC BC. फक्त थोडं सुबह 7 बजे उठ के निकला, शूटिंग सुरू होणे वाला. तेव्हा तुम्हाला तिकडे फ्री त्या स्टुडिओमध्ये त्या AC रूम मध्ये राहायला द्यायचं. सो खूप खूप ह्या मदती आहेत, पण आय थिंक खूप कमी माणसं आहेत. ते एक वाक्य आहे कोणाच्या तरी इंटरव्ह्यू चांगल्या ऍक्टरचं की दोस्त है ना दोस्त कम होते बाकी सब भीड़ होती है. तो दोस्त कमी होते बाकी भीड़ होती है. सो वो दोस्त है, भीड़ वाला नाही. भीड वाला नाही. पुढचं नाव चार्ली चॅप्लिन. कुलदैवत आम्हा कलाकारांचं. पण तुला पदार्थाला जोडायचंय. अच्छा, पदार्थाला जोडायचंय. अरे यार, असा पदार्थ नाहीच बनलाय अजून. There's only one, Charlie Chaplin. You can't compare that name with anyone, with anything. चार्ली चॅप्लिन समोर बघत असताना आपण बरंच विसरून जातो, सगळंच विसरून जातो. सगळी दुःख म्हणा, काही म्हणा, काही म्हणा. सो सॉरी, ओके, अभी तक वो डिश बनी नाही. फेअर इनफ. तुझी पुतणी मधुरा. मधुरा म्हणजे मी फारसं गोड खात नाही, पण मला ना आईच्या हातची खीर आवडते. सो ती माझ्या आईच्या हातची खीर आहे. ओके ओके. रीमा लागू. रीमा मावशी काय म्हणू यार, म्हणजे पदार्थाशी जोडायचं म्हटलं तर ती तर आपलं ब्राह्मणी पदार्थ सुद्धा कमी पडेल किंवा झणझणीत नॉनव्हेज म्हटलं तरी कमी पडेल, पण ती ना जी कुठलाही पदार्थ असो पण गरम गरम खायला जी मजा येते ना ती भाकरी किंवा पोळी आहे. ती कुठल्याही पदार्थाबरोबर खाते, गरम गरम खाली की मजा असते. सो ती गरमागरम अशी फुललेली भाकरी किंवा चपाती पोळी आहे, तूप लावलेली. तूप लावलेली, ते महत्वाचं. येस. सई तामणकर. सई म्हणजे काय म्हणू, मी सई मला का सुचलंय, सॉरी. हा तुला सुचलं तू सांग ना. मी ऍग्री केलं तर ओके म्हणतो. मला बोल ना. मी ऍग्री, हे पहिल्यांदा कुठल्या तरी एपिसोड तुला नाव दिलं ना मला सुचलंय. मी ओके करीन ना. बोल ना. शी इज लाईक अ बटर. हा, शी इज बटर. येस यू कॅन. तुम्ही हा ऑब्विसली मी तर तिला म्हणजे सई सध्या, पण तिने ते तसं ठेवावं आणि तसं ते ती ठेवेल ही मी देवाकडे प्रार्थना करतो. शी इज व्हेरी गुड ऍक्ट्रेस. मी मगाशी म्हणालो फार कमी स्टार आहेत जे ऍक्टर पण आहेत. सई इज अ ऍक्टर स्टार. सो तू बटर म्हणालीस, मी तर मीठ म्हणेन की तुम्ही ते नसेल ना तर मजा नाहीत असं आहे. त्यामुळे बटर सुद्धा म्हणू शकतेस. मी पावालाही लावून खाऊ शकतो, चपातीला लावून खाऊ शकतो, मी माझ्या दाल फ्राय मध्ये पण टाकू शकतो, मी चिकन मध्ये पण टाकू शकतो. शी इज बेटर. आय सो बटर अँड शी इज बटरफ्लाय. पुढचं नाव सुशांत शेलार. सुशांत माझा खूप जुना मित्र आहे आणि मी मगाशी सांगितलं तर ती माझी 20 रुपयाची थाळी आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. मजा आली, मजा आली. तू काय थेट प्रत्येकाला पदार्थ सांगितलेला आहेस. पुढचं नाव ट्रोलर्स. हा जखमेवरचं मीठ. मीठ मसाला. दी एंड आहे. किंवा अजून एक नाव पण देऊ शकतो ट्रोलर्सना मी. ती नजर काढायला वापरतात ना, ते भाकरीचा तुकडा आणि मीठ मोरी. येस 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 येस. ते नजर काढण्याचं काम करतात, त्यांच्यामुळे नजर लागत नाही. कीप इट अप. येस, क्या बात आहे. तर आता आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या सेगमेंटकडे, ज्या सेगमेंटचं नाव आहे झुकेगा नहीं साला. अच्छा, दाढी पण आहे, बोला. येस. तर इतके वर्ष नाटक, एकांकिका, सिनेमे, हिंदी चित्रपट आणि आता हिंदी व्यावसायिक नाटक, या प्रवासामध्ये तू खूप चढउतार पाहिले असशील.
पण अशी कुठली मोमेंट आली आहे का जिथे तुला वाटलं की आता मी काय करू पुढे, आता सगळं संपलं की काय? मग त्या मोमेंटला, त्या परिस्थितीवर मात करून तू पुढे आलास, अशी कोणती तुझी झुकेगा नहीं साला मोमेंट? आहे ना, म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात असते ती. होय. माझ्याच आहे असं काय नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. म्हणजे तो कोणी असो, बच्चन असो, चॅपलिन्स असो, प्रत्येकाच्या आयुष्यात असते. म्हणजे माझी एक तारा सिनेमा माझा रिलीज झाला होता आणि खूप स्वप्न पाहिली होती त्या सिनेमाकडून, खूप अपेक्षा होत्या, खूप मेहनत करून आम्ही सगळ्यांनीच, अवधूत, आम्ही तो सिनेमा मिळवण्याकरता मी केलेले प्रयत्न, त्यामुळे त्यानंतर तो सिनेमा मिळणं, सिनेमासाठी काम करत त्या काळात मी काही दुसरं काम केलं नाही 7 महिने, फक्त तो सिनेमा करत होतो आणि तो रिलीज झाला. आमच्या कर्माने तर अजिबात नाही म्हणत मी, त्याचं श्रेय, सिनेमा न चालण्याचं श्रेय मी देईन. एनिवे फॉरगेट इट. सो आम्ही सगळ्यांनी मेहनत मनापासून केली होती. सिनेमा चालला नाही, पडला. तेव्हा खूप इट वॉज डिझास्टर फॉर मी. आणि मी प्रचंड काही दिवस ट्रॉमामध्ये टाईप होतो. म्हणजे मी कोणाला भेटायचंही नव्हतो, काही ना. मला आठवतं मी विजूशी बोलायचं फोन करून, लिटरली वॉज क्राईंग ऑन फोन. अवधूतची मला बोलायचं, अवधूत सोड ना, सध्या बाहेर पडतात ना, भागलायच का, दुसरं विचार. नाही यार, आता नाही वाटत, इच्छाच होत नाही यार, एवढी मेहनत करून आपल्याला जर मिळत नाही ती गोष्ट आहे. आणि सडनली माझ्याकडे संपलं, आता मी कसं करणार, माझ्याकडे आता काम मला कोण देणार नाही, किंवा फ्लॉप वगैरे ठप्पा लागतो ना आपल्यावर. सो एक दिवस असंच नॉन कुठेतरी समजा घराच्या बाहेरच होतो आणि लोक पटकन धावत आली, जसे आज येतात देवाच्या कृपेने, आणि फोटो काढायला लागले. आणि मग त्यातले काही जण झेंडा पाहिला, मोरया असं, म्हणजे दोघे जण आम्ही तुमचा एकतारा पाहिला. म्हणजे काही ठिकाणी लागला होता, त्यातल्या काही लोकांनी पाहिलेला, त्यातली 2-3 मुलं होती का, ते होते का, तुमचा एकतारा पाहिला. आणि त्यातला तो एक मुलगा, तो मला ना मिठी म्हणून रडायला लागला. तो बोलतो मी पण एक कलाकार आहे, मी सिंगर आहे, मी गातो वगैरे, पण तुम्ही जे केलंय ना ते मला बोललो मी. आणि तो रडत होता. म्हणून मी एकतारा, तुम्ही जे काम केलंय ना ते कुठेतरी मला, मी स्वतःला बघितलं त्यात, मे बी त्याचं जे. आणि त्या एकताराला ते प्रेज करत होते. आणि त्या सडनली आय केम होम, घरी आलो आणि म्हटलं यार, सिनेमा चालला नाही, चालला ठीक आहे, नाही चालला, आज माझे इतर कामं आहेत, ज्या कामांमुळे मी इथपर्यंत आलो आहे, लोक त्या कामामुळे मला प्रेम मिळतं आहे, शिवाय एकतारा बघितली सुद्धा काही माणसं आहेत. मग त्यानंतर प्रीमियरच्या दिवशी एक वाक्य मला तेव्हा आठवलं, जे मी विसरलो होतो. तेव्हा सचिन पिळगावकर होते, जितेंद्र होते, बरेच जण होते, आशुतोष गोवारीकर होते. आणि तेव्हा अवधूतनी हा सिनेमा करताना ना सचिनजींना विचारलं होतं की असं कास्टिंग. तर सचिन विचारलं कास्टिंग कोण आहे रे, कोण करतंय तुझं हिरो? तर अवधूत म्हणाला की संतोष. तर सचिनजी म्हणाले सर संतोष नाही वाटणार रे, शक्यच नाही संतोष, तू येडायस का, संतोषची इमेज काय, आणि तू कुठेही करणार सिंगर बिंगर, वाटत पण नाही तुला. पण झालं, माझं काम झालं. आणि नंतर प्रीमियरला ते आलं होते, प्रिव्ह्यू शो होता. आणि नाटक फिल्म संपली आणि मग सगळे असे गॅदर्ड झाले होते, सगळे भेटत होते. आणि आपले सचिनजी माहिती, एक मिनिट मला जरा बोलायचं आहे, असं मी सगळ्यांचं समोर उभं केलं. आणि मला बोलवलं, संतोष इकडे, अवधूत इकडे. मी आज तुम्हा सगळ्यांसमोर माफी मागतो या मुलाची. अवधूत, हा सिनेमा जेव्हा अवधूत करणार होतं तेव्हा संतोषच्या नावाला नकार देणारा मी होतो, पण आज मी सांगतो आय एम सॉरी, संतोष नाही तर दुसरं कोणी नाही. सो ह्या गोष्टी आठवल्यानंतर वाटलं की यार, परिस्थिती किंवा ते प्रोजेक्ट नाही चाललं म्हणून मी वाईट नाही आहे. आय एम नॉट फ्लॉप, आय एम गुड. आणि मग त्या दिवसापासून आज तागायत किंवा पुढे मी गिवअप नाही करणार, आणि मी कधीच विचार पण नाही करणार या गोष्टीचा, बिकॉज आय नो आय एम द बेस्ट. मी खूप एक चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करतो, कारण माझ्या आईवडिलांनी तसे माझ्यावर संस्कार केलेत, माझे मित्र तसे खूप छान माझ्या आजूबाजूला आहेत जे माझ्यावर संस्कार करतात, जे माझे कलिग्ज आहेत, माझी कामं आहेत जी माझ्यावर चांगली संस्कार करतात. त्यामुळे जे काही घडतोय मी त्यांच्यातनं घडतोय, त्यामुळे मी असा अजिबात गिवअप करणार नाही आणि या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे. सो चांगली वेळ जशी येते तशी वाईट वेळही येते, फक्त चांगली वेळ जी येते ती जास्तीत जास्त कशी टिकून राहील याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, हे शिकूयात. खरंय खरंय, किती मोठा अनुभव आहे हा. आणि असा अनुभव खूप काही शिकून जातात. तुझ्या आयुष्यातली ही झुकेगा नाही साला मोमेंट छावा मी बघितलंच नाही, मी बघूच शकत नाही. तो तर एक अनदर डिफरंट एक्सपिरियन्स. मी सुद्धा त्यावेळेला हेच केलं, मी बघितलंच नाही, मी बघूच शकत नाही.
तर आता आपण वळूया आपल्या पुढच्या सेगमेंटकडे, ज्या सेगमेंटचं नाव आहे की रायता फैल गया. काय नाही, मी तुला 2 ऑप्शन देणार, त्यातला तुला एक निवडायचं आहे. हां, पण ह्या सेगमेंटचा रूल आहे की तुला एक काहीतरी निवडावं लागणार. हा, एकच निवडायचं. येस. तर मोरया की झेंडा? ते चल. आता तू बोललास हा मी एकच निवडणार. पण हा प्रश्नच असू शकत नाही. का? असं काही शक्यच नियम? प्रश्न नाही. इतका उद्या माझ्या साधा? आईला जाऊन विचार, मंगेश की संतोष, 2 मुलांपैकी कोण आवडतो. अच्छा, ओके. मग उद्या तुझं लग्न झाल्यानंतर तुला जर मुलगी झाली ना, तुला मुलगी आवडते की मुलगा, तर नाही मला मुलगी आवडते, मुलगा नाही आवडत असं म्हणणार आहेस. दोन्ही माझे आहेत. पण तरी एक तुला यातला एक किस्सा सांगतो. माझ्यावर एक जण, मी नाव नाही घेत, हं. तर असंच प्रश्न विचारत होतो कुठल्या तरी इंटरव्ह्यू मध्ये. त्यात झेंडा, मोरया आणि मग एका सिनेमाचं नाव घेतलं होतं. हं. तर मी म्हटलं ऑब्व्हियसली झेंडा आणि मोरया माझं, किंवा नाहीतर एक माझं. तर मी काही कालांतराने ती व्यक्ती मला भेटली आणि मला बोलली, सध्या अच्छा मग तुला माझा सिनेमा तुझा आवडता नाही आहे, माझा सिनेमा. म्हटलं असं नाही आहे, असं नाही, असं अजिबात नाही. नाही मग तू का नाही नाव घेतलंस, अवधूतचा सिनेमा तुला आवडतो. म्हटलं काय आहे ना, असं सांगतो. ते सिनेमे आहेत ना, ते माझे सिनेमे आहेत. त्या सिनेमात मी लीड होतो, कथा माझ्या अवतीभोवती होती. त्या सिनेमात मी होतो ना, तो माझा सिनेमा आहे. आणि तुमच्या जो सिनेमात ना, मी तुमच्या सिनेमात होतो, तो माझा सिनेमा नाही आहे. आय वॉज देअर बट दॅट वॉज नॉट माइन. आहे ना, म्हणजे मी माझं घर आहे ना. माझ्या मामाच्या घरी जाऊन मी माझं घर कसं म्हणेन, माझ्या मामाचं घर म्हणतो ना. पण तू माझ्या घरी ये, माझ्या घरी ये किंवा माझ्या मामाच्या घरी, हा जो फरक आहे तो फरक आहे. माझा सिनेमा असणं आणि मी सिनेमात असणं यातला. ओके ओके, फेअर इनफ. अभिजित चव्हाण की कुशल बद्रिके? पुन्हा तेच. असं कसं पुन्हा तेच? तू प्रत्येक प्रश्नावरती जर असं केलंस तर मग यार तू मग हा सेगमेंट मग नाही, मग ठीक आहे. मग सिनियर, कारण आमची जी मैत्री आहे ती अभिजित, ऑब्व्हियसली अभिजित पहिले. ओके. चव्हाण. अभिजित चव्हाण. आम्ही काहीच नव्हतो तेव्हापासून एकत्र आहोत. म्हणजे काहीच नव्हतं, आमची ओळखही नव्हती तेव्हापासून आम्ही एकत्र आहोत. अच्छा, ओके. बेस्ट डिरेक्टर अवधूत गुप्ते की समित कक्कड? दोघेही चांगले आहेत का? दोघेही चांगले आहेत. मला एक उत्तर तुझ्या इथे दिसतंय पण ते तू बोलणार नाहीयेस, असं आहे का काही? नाही, असं काही नाही. दोघेही मित्र आहेत. पण त्यात तर उजवा म्हणशील तर समित. म्हणजे अवधूतनी झेंडा उत्तम केला, पण समितनी आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमे आणि वेब सिरीज केले आहेत. त्यामुळे व्हरायटी जर म्हणशील ॲज अ डिरेक्टर, आणि ज्यांनी व्हरायटीज आतापर्यंत दिल्यात, तर तो समित आहे. स्ट्रगलर साला की धारावी बँक? दोन्ही वेगळे आहेत ना. धारावी बँक ॲज अन ॲक्टर म्हणून मी काम करतो. स्ट्रगलर साला मी ॲज अन ॲक्टर म्हणून नाही करत. मग काय? संतोष जुवेकर म्हणून करतो. त्यामुळे धारावी बँक. येस, ओके. विजू माने बघताय ना हा आमचा एपिसोड, असा मी करणार आहे आता, त्यांना पाठवणार आहे. पण आता आमचं स्ट्रगलर साला करून झालंय, आता स्ट्रगल करायची गरज नाही विजूकडे. विजूकडे. अच्छा. पण विजूला उत्तर पटेल. धारावी बँक मी एक ऍक्टर म्हणून काम केलंय. स्ट्रगलर साला मी संतोष जुवेकर म्हणून करतो. सो ॲज अन ऍक्टर धारावी बँक. तर अशा पद्धतीने की रायता फेल गया हा सेगमेंट आपला संपलेला आहे आणि आपल्या एपिसोडच्या शेवटच्या सेगमेंटकडे आता आपण वळणार आहोत, ज्या सेगमेंटचं नाव आहे सिप द ट्रूथ. मी तुला एक कंडिशन देणार, जर त्याचं उत्तर हो असेल तर तू सिप करणार आणि जर त्याचं उत्तर नाही असेल तर नो सिप. आणि त्याच्यासाठी इथे मस्तपैकी सुप्रीम कोस्टल लेगसीच्या हो असेल तर तू सिप करणार, नाही असेल तर नाही करणार. नो सिप. ते नेव्हर हॅव आय एव्हर टाइप्स. ओके, गॉट इट. ओके. तू केलं असशील एखादी गोष्ट तर तर त्याच्यासाठी समोर क्रॅनबेरी सरप्राईज ठेवलेला आहे, जे सुप्रीम कोस्टल लेगसीच्या छान मॉकटेल्स कॉकटेल्स पैकी एक आहे. तर हिअर्स आवर फर्स्ट क्वेश्चन. स्ट्रिक्ट डाएट सुरू असताना कधी चीट केलंयस का? डाएटवर चीट संपणार आहे का तो? ह्याच्यावरच पहिल्या प्रश्न. चीट करण्यात आणि खाण्याच्या बाबतीत तर आय एम नंबर 1. ओके. विदाउट तिकीट कधी प्रवास केलायस का? आणा अजून एक आणा, संपणार आहे बहुतेक आमचं एक. सुरुवातीला केला नाही, कुठे पैसे खिशात. कधी कोणाला प्रँक कॉल केलायस का? अरे बापरे, आणून ठेव. कोण येतो नशीबवान?
किंवा ती नशीबवान? अरे प्रँक कॉल मी तयार तर नाही, मी खूप वेळा केले तसे प्रँक कॉल आम्हाला टाइमपास करायला. एकदा मंजूला म्हणजे प्रसादची बायको मंजिरी ओकला, तिला फोन केला वेगळ्या आवाजात आणि सेटवरचा जो कॉल असतो फोन असतो ना त्याच्यावर, म्हणजे अगदी नंबर सुद्धा. अरे वो साहब है क्या, कौन बोल रहा है, आणि ती अशी पॅनिक होते ना, हा कौन, ओक साहब, वो नहीं है असं म्हणा, हाँ वो 2 किलो चना भेजा है और असं मी लिस्ट सांगितली, हमने नहीं मंगाया वो, अरे क्या बोल रहा एड्रेस उनकी वही तर, हमने नहीं मंगाया फोन ठेवला. असे प्लॅन खूप केलेत. म्हणजे संजू हार्डीकरच्या आम्ही गोजिरोना घरात करायचो तेव्हा संजूच्या सासूला संजूच्या सासूला फोन करून आम्ही की तुम्हाला बक्षीस लागलेलं आहे आणि असं असं लागलेलं आहे, तर तुम्ही आत्ताच्या आत्ता या हॉटेलला या, येताना हे घेऊन या. बाप रे बाप. अरे प्रँक मज्जा येते प्रँक. कधी तुझ्या मित्रांच्या कुठल्या वस्तू ढापल्यास का? खरंच एक येऊ देत अजून एक. बरंचसं कलेक्शन विजूचंच आहे माझ्याकडे. एखादी विजू मानेंची एखादी गोष्ट ढापलीस आणि त्यांना माहिती नाहीये, अशी एखादी कोणती गोष्ट? हा, त्याचं ऑफिस जेव्हा त्यांनी घेतलं होतं ना नवीन तेव्हा त्यांनी समजतं जायचं म्हणजे छान असे ते तुम्हाला ते कटिंगचे चहा देतात, तो एक स्टँड असतो, तो एकदम ओल्ड असं अँटिक होता आणि ते काचेचे निळ्या हिरवा पिवळ्या रंगाचे असे ग्लास असतो त्याच्या ऑफिसला बघत आणि ते मला जाम आवडलं. तर मी विजू मस्त आहे यार, टेबल तेव्हा मला पाहिजे यार, मी तुला देतो, हे नेऊन, हे नाही मी असं बोलल्यावर तो नेहमी विजूला आत्ता जर बोललो ना मस्त शर्ट आहे पण देणार नाही असं बोलतो मी, तर बोलतो मस्त शर्ट आहे विजू मिळणार नाही तसं, मी तो देणार नाही बोललो. मग मी तिकडे थांबलो निवांत वगैरे, तो कळटावला, कळलं असेल त्यांना. हो, घरी आलो तरी बघला माझ्या. विजू सर, खरंच आता आपण लिंक पाठवूया सरांना एपिसोडची, रिक्वेस्ट टू माय प्रोड्युसर. येस. यानंतर नाटकातले स्वतःचे डायलॉग्स कधी विसरलायस का? नाही अजून तर नाही. मग नको, हो ही चूक करू नकोस. त्यामुळे तुझ्यामुळे कधी शूटला उशीर झालाय का? झाला असेल पण तो माझ्यामुळे म्हणजे त्या गोष्टीमुळे नाही, ट्रेन लेट किंवा ट्रॅफिक लेट आणि मी कळव्याहून तिथे पोहोचणं त्यामुळे झालं असेल. त्यातल्या मी एका म्हणजे असं मजा म्हणून ना, आमचा मित्रच येतो बिचारा निर्माता, तर त्यांनी मला फोन केला, संत्या किती वेळ लागेल तुला यायला? म्हणजे तुझा चे गेला जेवढा वेळ लागतो तेवढा. कुत्र्या पोच लवकर. हे उत्तर क्रेझी आहे, समोरच्याला अजून पॅनिक करणारं उत्तर आहे. तुझा चे गेला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ लागेल. यानंतरचा प्रश्न, प्रगती पुस्तकावर कधी खोटी सही केलीयस का? प्रश्नही आम्हाला ऐकायचा नाहीये, हे असं घडलेलं आहे. दावत ए गॉसिपचा एपिसोड आवडला का? सुपर. नेहमी म्हणून तो सेकंड टाइम करतोय. क्या बात आहे, क्या बात आहे. एवढी मजा आली आहे, बाकी आहे. जर तुला एपिसोड आवडला असेल तर 1 सिप डाऊन करायचं. ते 1 सिप Shit, he literally did it. Wow. Cheers to our cranberry surprise. आम्ही 1 सिप डाऊन केला म्हणजे कमाल. ही सगळी मेजवानी तुझ्यासाठी आहे, पण तू आज आम्हाला तुझ्या किस्स्यांची, अनुभवांची जी मेजवानी दिलीयस ती बहार होती. खरंच म्हणजे इतक्या गोष्टी व्यतिरिक्त, कामा व्यतिरिक्तही खूप गोष्टी ज्या आम्हाला नाही माहिती आहेत. मी प्रेक्षक म्हणून मला तुझ्याबद्दलच्या माहिती नाहीयेत. तुझा ट्रॅव्हलिंग साठीचा वेडेपणा, तुझी खाण्यासाठीची जी, मला इथलं खायचंय तर खायचंय, हे मला एक्सप्लोअर करायचंय तर करायचंय, हे कमाल आहे, हे बहार आहे, मजा येते. काय म्हणा, फकाट जगायचं, थोडंसं रॉ, थोडंसं. क्या बात आहे, मजा आली आहे. आणि अर्थात तुझ्या नवीन नाटकासाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच. लवकरच ते येईल आणि आम्हाला तुला एका वेगळ्या भूमिकेतही पाहता येईल. त्यामुळे मलाही स्वतःला पाहता येईल. त्यामुळे हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि झेन एंटरटेनमेंटला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. आणि कमेंट्समध्ये तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला द्या. या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या अभिनेता, अभिनेत्रींना पाहायचंय हेही आम्हाला कळवा.
आणि हे जे पात्री मच्छी आणि पात्राणी मच्छी आणि केरला चिकन वगैरे खायचं असेल येस येस तर सुप्रीम कोस्टल लेगसी इन ठाणे. ठाण्यातलं सुप्रीम कोस्टल लेगसी हे कमाल आहे. आणि जर तुम्ही नॉनव्हेज प्रेमी आहात तर म्हणजे तुम्ही इथे आलंच पाहिजे. व्यतिरिक्त इथलं व्हेजही तितकंच कमाल आहे आणि इथले मॉकटेल कॉकटेल सुद्धा कमाल आहेत. येस क्या बात. आता मला तर ताव मारायचा ह्याच्यावर. सुरू कर आम्ही जेवतो, तुम्ही या जेवून. येस. झेन एंटरटेनमेंट प्रेझेंट सपोर्टेड बाय मंदार काणे एंटरटेनमेंट दावते गॉसिपचा आजचा एपिसोड तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि हो, झेन एंटरटेनमेंटला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया तर मग पुढच्या एपिसोडमध्ये. बाय बाय.